आज आपण एका खास सणाबद्दल बोलणार आहोत जो बंजारा समाजाच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये नुकताच पारंपरिक बंजारा तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्साहातून समाजाची एकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला। माहूर येथील श्री सेवादास नगरमध्ये बंजारा तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं। नारळी पौर्णिमा ते गोकुळाष्टमी या 10 दिवसाच्या कालावधीत हा उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवाला गावातील ताड्यांचे नाईक पांडुरंग राठोड, कारभारी विष्णू जाधव, वसंतराव चव्हाण, सुभाष पवार, प्रेमसिंग राठोड यांच्यासह युवा पिढी आणि महिला भगिनींचा मोठा सहभाग होता। सणाचं मुख्य आकर्षण म्हणजे कुमारिकांनी आणि महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने केलेली पूजा आणि विधी। संत सेवालाल महाराजांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर पारंपरिक वेशभूषेत एक भव्य मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक सेवादास नगर मधून थेट पैनगंगा नदीकडे गेली, जिथे तिचं विसर्जन करण्यात आलं। या विसर्जन सोहळ्यानंतर सणाची सांगता झाली। या उत्सवाच्या माध्यमातून बंजारा समाजाची सामाजिक एकता, सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक समृद्धी कायम राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। जवाऱ्याचा कार्यक्रम आहे। तांड्याचे परंपरागत मी पांडुरंग नाईक माहूर आणि हे परंपरागत आमचे जवाऱ्याचा कार्यक्रम हे चालणार आहे, पुढे पण चालू राहणार आहे। त्याच्याकरता हे जवारा 10 दिवसाचा राहतो। हा गोकुळाष्टमीला हा जवारा फिरवला जातो नदीवर, पैनगंगेवर। जवारा म्हणजे काय, हजारो वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे आणि माहूर तांड्यामध्ये पण हजारो वर्षापासून ही परंपरा जवारी चालू आहे आणि चालू राहणार आहे। आणि हा उत्सव जो आहे सगळ्या घरोघरी, आज हे माहूर गडामध्ये 350 ते 450 घरांची वस्ती आहे। या माहूर गडाच्या वस्तीमध्ये हजारो वर्षाप्रमाणे चालूच आहे आणि चालूच राहणार आहे। तरी या मातेला नारळी पौर्णिमाच्या वेळेस आमचं या मातेचं आगमन होतो आणि आगमन झाले की मग 10 दिवस आज हे गोकुळाष्टमी झाली तर आज या देवीचं विसर्जन आहे। तर या आईचं विसर्जन या इथं पैनगंगा नदी आहे, तर त्या नदीमध्ये आता वाजा गाजाने आम्ही तर विसर्जन करण्यासाठी आता इथून आता निघणार आहोत। आणि आता आमच्या बापूचं भोग लागलेलं आहे सेवालाल महाराजांचं, तरी आता हे भोग झालं की लगेच आम्ही इथून मिरवणुकीला चालू करणार आहे। या उत्सवाने पुन्हा एकदा सिद्ध केले की परंपरा आणि संस्कृती जपल्याने समाजाला एक नवीन दिशा मिळते। माहूरमध्ये साजरा झालेला हा बंजारा तीज उत्सव केवळ एक सण नाही, तर तो बंजारा समाजाच्या एकतेचा आणि समृद्धीचा एक मजबूत पाया आहे। या सणाने सर्वांना एकत्र आणून एकतेचा संदेश दिला आहे।